महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कर्तव्याची कास आणि सन्मानाची शान, श्रीवर्धन उपविभागाचा अभिमानास्पद क्षण जिल्ह्यात ठरत आहे कौतुकाचा विषय। म्हसळा येथे भावनिक आणि अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला। राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधील केवडिया येथे झालेल्या भव्य परेडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व करण्याची संधी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांचा विशेष सन्मान राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते मुंबई येथे नुकताच करण्यात आला। मिळालेले प्रशस्तीपत्र आणि मेडल हा केवळ त्यांचा सन्मान नाही, तर संपूर्ण श्रीवर्धन उपविभागाचा गौरव आहे, असे मत DYSP सविता गर्जे यांनी म्हसळा येथे व्यक्त केले। दिघी सागरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे आणि म्हसळा पोलीस उपनिरीक्षक सुनील रोहिणकर यांना त्यांच्या बदलीनिमित्त भावपूर्ण निरोप। अशा अत्यंत सुंदर कार्यक्रमाचे आयोजन म्हसळा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात आले। दोन्हीही सत्कार मूर्तींच्या कार्यकाळातील कर्तव्यनिष्ठा, जनतेशी जुळलेले नाते आणि शिस्तबद्ध कामगिरी यांची उपस्थितांनी आणि मान्यवरांनी आठवण काढली। यावेळी दिघी सागरी पोलीस स्टेशनला नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी यांचे स्वागत करताना उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। हा संपूर्ण सोहळा एकतेचा, सन्मानाचा आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा ठरला। श्रीवर्धन, म्हसळा आणि दिघी सागरी या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची एकजूट आणि समन्वय यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला। हा कार्यक्रम म्हणजे श्रीवर्धन उपविभागाचा अभिमानास्पद क्षणाच्या बरोबरीनेच कर्तव्य, सन्मान आणि सेवाभावाचा प्रेरणादायी संगम ठरला। अशा भावना श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। यावेळी अलिबाग मुख्यालयात बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी या परिसरातील जनतेबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या, तर पोलीस उपनिरीक्षक सुनील रोहिणकर यांनी आपले सर्व वरिष्ठ आणि कर्मचाऱ्यांबद्दल भाव व्यक्त केले। कार्यक्रमात श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीवर्धन नितीन लकडे यांनी आणि म्हसळा येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PSI ज्ञानेश्वर एडवळे यांनी साहित्यिक शैलीत केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आहे की इथपर्यंत पोलिसिंग जमलं पाहिजे की तुम्ही एखाद्या घटनेत फसला तर तुम्हाला स्वतःला वाचवता आलं पाहिजे। एवढं तरी बेअर मिनिमम पोलिसिंग प्रत्येक अंमलदारांना जमलं पाहिजे, कारण की कामाच्या ओघामध्ये आपण भरपूर गोष्टी करतो, भरपूर गोष्टी चुकीच्या होतात, काही राहून जातात, काही एक्स्ट्रा होतात। त्या गोष्टींमधनं आपल्याला कसं गोष्टी आपण केल्या पाहिजेत ह्या शिकण्यासारख्या रोहिणकर साहेबांकडनं, त्या आपण त्यांच्याकडनं मी घेतल्याच असतात एवढ्या दिवसांना। शिंदे साहेबांचं काम म्हणजे कालच एसपी मॅडम माझ्याशी बोलत, या गोष्टींना रिस्पॉन्ड ते क्विकली करतात। तो जो रिस्पॉन्ड टाइम आहे त्यांचा तो फार चांगला आहे, तो घेण्यासारखा आहे की एखाद्या गोष्टीला जर आपल्याला तात्काळ प्रतिबंध करायचा असेल किंवा ती वाढवण्यापासून थांबवायचं असेल तर सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्याला तात्काळ रिस्पॉन्ड करणं। ठीक आहे, आपल्याला जर एखादा कॉल आला की असं असं झालेलं आहे तर ती गोष्ट वाढून न देता त्याला तिथेच किंवा तेवढ्याच काळासाठी मर्यादित ठेवायचं असेल तर आपण क्विकली जाऊन हस्तक्षेप करणं, ही त्यांची सगळ्यात चांगली गोष्ट मला आवडलेली आहे। दिघी सारखा एरिया की जिथे सतत टुरिझम असतं, सतत लोक येतात, स्थानिकांपेक्षा बाहेरचे लोक जास्त असतात, वादाचे प्रसंग सारखे होत असतात, कारण की आपण श्रीवर्धनला किंवा इथेही बघतो नैवेला की बाहेरून आलेला टुरिस्ट आणि इकडचे लोकल लोकांचे काही ना काहीतरी छोटे मोठे वाद होत असतात। सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांनी फार चांगल्या प्रकारे हँडल केलेलं आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की दिघीतल्या घटना तिथल्या तिथे थांबल्या, त्याला मोठं